नमस्कार मित्रांनो, श्रद्धाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे माझं किचन शिफ्ट झालेलं आहे, थोडंसं मेसी आहे। स्टिल मी आज ट्राय करणार आहे तुमच्यासाठी दाल बाटी। तर चला पूर्वी जिभेचे चोचले। इथे मी ना डाळी घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टी अवेलेबल असतील, ज्या डाळी अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता। इथे घेतलेली आहे मूग डाळ 2 टेबलस्पून, 2 टेबलस्पून मसूरची डाळ, 2 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ आहे ही, 2 टेबलस्पून उडदाची आहे। तुम्ही प्लेन ही जे साल नसलेली तीही घेऊ शकता। आणि इथे 4 टेबलस्पून मी घेतलेली आहे तूर। आता या ज्या डाळी घेतलेल्या आहेत आपल्याला स्वच्छ दोनदा धुवून घ्यायच्या आहेत। डाळ स्वच्छ दोनदा मी धुवून घेतलेली आहे। आता यातनं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। अगदी एवढं मी पाणी घातलेलं आहे यात। आणि याला आपल्याला अर्धा तास भिजायला ठेवायची आहे। इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यात घालणारे अर्धी वाटी रवा घालते आहे। थोडा जाडसरच रवा घ्यायचा। त्यातच घालते चवीप्रमाणे मीठ घालायचं। मला आवडतो थोडासा ओवा म्हणून मी ब्रश करून थोडंसं घालतेय, हा स्किप करू शकता। पाव चमचा सोडा घालतेय, खायचा सोडा आहे आणि छान होतात। त्याचबरोबर 2 चमचे आपलं साजूक तूप घालतेय। हे छान मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला घट्ट असं पीठ मळायचं याचं बाटी। हे असं मी टोटल 4 चमचे तुपाचा यूज करणार आहे। जे असं क्रम्बल होतं ना ते आपल्याला करायचं, म्हणजे प्रत्येक साईडला ते तूप छान लागेल। बाटी म्हटले ना की तुपाचा जास्त यूज होतो यामध्ये। वेगळं तूप छान लागलेलं आहे। अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे बघा बाटीचं थोडं मळून झालेलं आहे। हे स्टिफ आहे, जास्त हलकंही नाहीये आणि अति कडक नाहीये। सो आता आपण याला अर्धा तास व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवूयात, म्हणजे रवा आपला छान यात भिजेल। झाकून ठेवणार आहोत। आपली डाळ छान भिजलेली आहे। यात चवीप्रमाणे मीठ घालूयात, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा तूप, छान मिक्स करूयात। आणि आता आपल्याला याला कुकरला शिजवायला ठेवायचं आहे। ह्याला 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण बाटी बनवून घेऊयात। तुम्ही बघू शकता छान आपलं पीठ भिजलं आहे। एक मोठा असा पोर्शन घ्यायचा, जास्त दाबायचं नाहीये। ही अशी वाटी करायची, पोकळ अशी वाटी करायची आणि हे असं बंद करून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे मी बाकीच्या बाट्या बनवून घेते। मी तुम्हाला बाटी आप्पे पात्रात कशा करायच्या त्या दाखवणार आहे। आप्पे पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे। यातनं प्रत्येक यातनं मस्त असं तूप घालून घ्यायचं। मी आधीच सांगितलं की तूप आपल्याला या रेसिपीमध्ये जास्त लागतं। बाटी रेडी करून घेतलेले आहे। आता हे जे आपलं तूप आपलं तापलं की आपण बाटी यात ठेवणार आहोत आणि छान अशा खरपूस दोन्ही साईडने भाजणार आहोत। तूप तापलंय, अशा प्रकारे यात बाटी ठेवायच्या। तुम्ही बघू शकता अशी छान अशी तळली जाते। आता गॅस अगदी लो टू मीडियम वर ठेवायचा आहे, जेणेकरून ते छान आतून आणि बाहेरून छान खरपूस होतील। आणि याला झाकण ठेवूयात।
ही डाळ बघा किती छान शिजून रेडी आहे. थोडंसं मी मॅश करते आहे, गरज नाही आहे त्याची, पण हरभऱ्याची डाळ आहे म्हणून मी अशी मॅश करते. कढई मी गॅसवर तापायला ठेवलेली आहे. यामध्ये 4 चमचे तूप घालते. सॉरी, तापू देऊया. थोडी मोहरी, जिरं, 8-10 पाकळ्या मी लसणाच्या चिरून घेतलेल्या आहेत. आता लालसर करायचं. एक मीडियम कांदा बारीक चिरून घेतला मी. हा छान लालसर भाजूया. आता आपण घालूया चवीप्रमाणे मीठ. डाळीतही आपण घातलं होतं त्यामुळे आधी जपूनच घाला. कांदा लाल झाला आहे. मी सुक्या मिरच्या घालते, त्याचबरोबर घालते एक मीडियम कांदा मीडियम टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे. हा मी हा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपले टोमॅटो मऊ झालेले आहेत. यात मी घालते धना पावडर 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, पाव चमचा हिंग, आता मी यातच आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती घालणार आहे. यात मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालत आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी करू शकता, पण ही थोडीशी थिक राहते, मीडियम थिक राहते. आता याला छान उकळी येऊन देऊयात. आपण एकदा आता 5-1 मिनिटं झालेली आपण चेक करू. तुम्ही बघू शकता किती फुगल्यात. अरे वा, किती छान अशा खालून व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत. आता या सगळ्या पलटी करते आणि पुन्हा एकदा आपण ह्याच्यावर थोडं थोडं तूप घालणार आहोत. ज्या ज्या भाजल्या त्या आपण पलटी करून घेऊया. ज्या भाजल्या त्या मी इकडे पलटी करून घेतल्या आणि जिथे असं वाटतंय की तूप थोडं कमी आहे तिथे तुम्ही घाला, म्हणजे त्या छान अशा खुसखुशीत होतील. आपल्या डाळीला छान उकळी आली आहे. आता याला मंद आचेवर आपण छान कढू देणार आहोत. तोपर्यंत याची मस्त असे लाल अशी फोडणी तयार करून घेणार आहे. तडका देणार आहोत आपण याला छान असा. या फोडणी पात्रात ना मी 2 ते 3 चमचे तूप घेतेय. त्याच्यात तापू देऊयात आपण. थोडीशी मोहरी घालते, जिरं, आता जिरे आणि मोहरी छान परतली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. यात घालते अर्धा चमचा लाल तिखट आहे आणि 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर आहे. हे आपण छान करूया आणि हा तडका आपल्या डाळीवर घालायचा, जेणेकरून आपली मस्त अशी डाळ रेडी आहे. आपली डाळ रेडी आहे. याच्यावर कसुरी मेथी घालते. तुम्ही फ्रेश कोरिएंडर किंवा फ्रेश कोथिंबीरही चिरून घालू शकता. चला तर आपण सर्व करून घेऊयात.
तुम्ही बघू शकता आपल्या बाटी व्यवस्थित सगळीकडून खरपूस अशा भाजलेल्या आहेत. मी काढून घेते. मस्त अशा बाटींवर तूप घालायचं आणि त्याचा आस्वाद घ्यायचा. चला तर आपली दाल बाटी रेडी आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.